नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण सगळे गायडन्सचे व्हिडिओ आतापर्यंत आपल्याला दिलेले आहेत. तर आता यामध्ये एक शेवटचा टप्पा आपल्याकडे राहिलेला आहे. शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या चॉईस फिलिंगमधला शेवटचा टप्पा आपण म्हणू शकतो. ॲडमिशन प्रोसेसमध्ये अजून बरेच टप्पे आहेत. त्या शेवटचा टप्पा म्हणजे इंजिनिअरिंगची प्रेफरन्स लिस्ट नेमकी कशा प्रकारे बनवायची. तर हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी यावर्षी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ पाहत आहेत, ज्यांना चांगले बरे साधारण पर्सेंटाइल पडलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंगची प्रेफरन्स लिस्ट नेमकी कशी बनवायची. याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगितलं की आपण इंजिनिअरिंग लिस्ट बनवण्याच्या आधी काही डिसिजन्स घ्यावे लागतात. ते डिसिजन्स काय घ्यायचे आपल्याला? आपल्याला आपल्या काही ब्रांचेस चूज करायचे, आपल्याला लोकेशन चूज करायचे आणि त्यानंतर आपल्याला यादी बनवायला घ्यायचं आहे. पण आता ही यादी नेमकी एक्झॅक्टली कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया या प्रेझेंटेशनला, ज्यामध्ये आपण इंजिनिअरिंगची प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची ह्याचं हे प्रेझेंटेशन आहे. सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. एकही गोष्ट मिस करायची नाहीये आणि आपली एक चांगली यादी तयार करायची आहे. तर या प्रेझेंटेशनमध्ये आपण बघणार आहोत की या यादी बनवायचे प्रिरिक्विजिट्स काय आहेत, म्हणजे आपण पूर्वतयारी काय करायची आहे, प्रायोरिटी कशी निवडायची, आपल्याला कॉलेजला ब्रांचला का दोघांना प्रायोरिटी कशी द्यायची, लिस्ट कशी बनवायची आणि मिस्टेक्स काय अवॉइड करायचे, हे सगळा कंटेंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया की आता यादीचे प्रिरिक्विजिट्स काय आहेत. तर सगळ्यात पहिलं काय, आपण जुन्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, मी फक्त थोडंसं रिवाइज करतोय की आपल्याला आपला टेंटेटिव्ह SML जो आहे अंदाजे, जो की आपण यावर्षी अंदाज केला की 3050 एका पर्सेंटाईलवर मुलं असतील. आपल्या पर्सेंटाईलवरनं आपण अंदाजे आपला SML काढायचा आहे. त्या SML वरनं थोडेफार कट ऑफ चेक करायचे. कट ऑफ चेक केले की आपल्याला कळतं की आपल्याला कुठल्या एरियामध्ये कुठले कॉलेजेस मिळतात. त्यानंतर यादीसाठी आपल्याला ब्रांचेस सिलेक्शन करायचे. ब्रांचेस सिलेक्शनसाठी आपण 3 ते 4 व्हिडिओ बनवले. त्यामध्ये ब्रांच कशी निवडावी, त्यासाठी कुठून माहिती घ्यावी, कॉलेज आणि ब्रांच ह्याच्यामध्ये काय निर्णय घ्यावे आणि पुढे हे सगळं ठरवून यादी कशी बनवावी याच्यासाठीचं आपण म्हणजे बेसिक गायडन्स, ब्रांच सिलेक्शनचं बेसिक गायडन्स आपण दिलेलं आहे. त्यानंतर काय, कट ऑफ तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत. कट ऑफचं पुस्तक आपण याच्या आधी बऱ्याचदा लिंक दिलेले आहेत. या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्ही कट ऑफचं पुस्तक ऑर्डर करायचं लिंक मी तुम्हाला देणार आहे. नंतर काय, लोकेशन प्रेफरन्स आपण डिसाईड करायचं आहे. जे मी आधी बोललो होतो, आपण लोकेशन पुण्यामध्ये पाहिजे, मुंबईमध्ये पाहिजे, महाराष्ट्रात कुठेही पाहिजे, हे आपण बघायचे. आपल्या रँकवरनं थोडं प्रॅक्टिकली बघायचं आपल्याला की आपल्या रँकला कॉलेज मिळू शकतं का, आणि त्यानुसार आपल्याला यादी बनवायची. म्हणजे असं करायचं नाही की नाही मला कम्प्युटर्स घ्यायचे म्हणून सगळे पुण्यातले कॉलेज टाकायचे. जर पर्सेंटाईल कमी असतील तर नक्कीच तुम्हाला कम्प्युटर मिळायला अवघड होतं. ओके. आणि त्यानंतर आपल्याला एक सजेशन लिस्ट आपण काय केलेलं आहे, मुलांच्या प्रायोरिटीनुसार जे काही तुम्ही वरच्या प्रायोरिटी असतात त्यानुसार काही वेगवेगळ्या सजेशन लिस्ट बनवल्यात. काही 2 ते 3 लिस्ट आहेत. तुमची जी काही प्रायोरिटी असेल त्यानुसार ती लिस्ट तुम्हाला वापरता येते. त्या सजेशन लिस्टमध्ये काय, पूर्ण कॉलेजेसची टॉप टू बॉटम यादी दिलेली आहे. त्या यादीला आपण एक कस्टमाइज ऑर्डर देऊ शकतो. आपल्याला त्यामध्ये थोडेफार बदल करता येतात. ही सजेशन लिस्ट जी आहे त्यातली एक सजेशन लिस्ट आपण यावेळेस निवडणार आहोत. मग ती पुण्यातल्या कॉलेजेसची असेल, पुणे प्लस मुंबईच्या कॉलेज असेल, पुणे प्लस मुंबई प्लस ऑटोनॉमस कॉलेज असेल किंवा फक्त गव्हर्नमेंट कॉलेज असतील, आपल्या गरजेनुसार आपण एक सजेशन लिस्ट निवडणार आहोत. त्या लिस्टनुसार आपण प्रेफरन्सेस बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे आता, की आपल्याला आता कशा प्रकारे यादी बनवायची. जर आपले पर्सेंटाईल खूप चांगले असतील तर आपण पाहिजे त्या कॉलेजमध्ये पाहिजे ती ब्रांच, म्हणजे जे मी म्हणेन की ज्यांना 95-96च्या पुढे पर्सेंटाईल आहे ते विद्यार्थी कम्प्युटर IT किंवा काहीही ब्रांच त्यांना पाहिजे तिथे घेऊ शकतात. त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये टार्गेट एनी ब्रांच इन एनी कॉलेज, त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये कुठलीही ब्रांच त्यांना मिळते. ज्यांचे पर्सेंटाईल थोडेसे कमी आहेत, 95-94 पेक्षा कमी आहेत, त्यांनी काय करायचंय, त्यांनी गुड कॉलेज आणि विथ सुटेबल ब्रँचला टार्गेट करायचंय. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल मला कम्प्युटर IT घ्यायचं पण पर्सेंटाईल कमी असतील तर आपण खूप खाली जाऊ. यावर्षी कॉम्प्युटरचं कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे, तेव्हा तुम्हाला काही अजून सुटेबल ब्रँचचा विचार करावा लागेल. सुटेबल ब्रँच कशा निवडायच्यात, तुम्हाला त्या ब्रँचबद्दल वाचन करायचे, त्यांचा सिलेबस बघायचा आहे आणि आपल्याला ते घ्यावं वाटते का नाही ह्या फिलिंगवरून आपण सुटेबल ब्रँच डिसाईड करायची. पर्सेंटाईल जर कमी असतील तर आपल्याला नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये एनी ब्रांच, इथे बघा चांगलं टार्गेट गुड कॉलेजेस विथ एनी ब्रांच. जर पर्सेंटाईल कमी असेल तर एकच टार्गेट ठेवायचं की मला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय. काय होतं, मी याच्या आधी पण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की आता पर्सेंटाईल कमी असताना तुम्ही कम्प्युटरचा मोह केला तर कॉलेजची क्वालिटी फार खराब मिळते. IT मध्ये तुम्हाला जायचं असेल किंवा ज्या काही ट्रेंडिंग फील्डमध्ये तुम्हाला जायचं असेल त्या फील्डचं नॉलेज आपल्याला सध्या कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन पद्धतीनं क्लासेस लावून आपल्याला घेता येतं. तेव्हा खूप कमी पर्सेंटाईल असेल तर नक्की प्लीज तुम्ही चांगलं कॉलेज टार्गेट करा. ओके.
तर आता हे डिसिजन क्लिअर झाल्यानंतर पुढे काय स्टेप्स आहेत आपण बघूयात. बघा, प्रेफरन्स लिस्ट चे 3 मेथड आपण इथे डिस्कस करणार आहोत. हे अगदी महत्वाचं आहे. प्रायोरिटी टू कॉलेज म्हणजे आपल्याला असं ठरलंय की आता प्रेफरन्स लिस्ट बनवायची, ब्रांच पण ठरलेले आहेत कुठल्या घ्यायच्या ते, पण आता नेमकं कशी बनवायची. पहिलं प्रेफरन्स लिस्टचं लॉजिक आहे की प्रायोरिटी टू कॉलेज म्हणजे कॉलेजला प्रायोरिटी द्यायची. दुसरं आहे ब्रांचेसला प्रायोरिटी द्यायची. त्या ब्रांच किंवा ब्रांचेस म्हणजे काही तुम्हाला जे ब्रांच तुम्ही ठरवलेले आहेत त्यांना प्रायोरिटी द्यायची, कॉलेजला प्रायोरिटी नाही द्यायची, ब्रांचेसला द्यायची. तिसरी मेथड आहे दोन्हींना प्रायोरिटी द्यायची, म्हणजे कॉलेजला द्यायची, ब्रांचला द्यायची, पण त्यामध्ये कॉलेज आणि ब्रांचेसचे ब्लॉक आपण बनवतो, त्याला आपण ब्लॉक मेथड म्हणतो. त्या ब्लॉक मेथडने आपल्याला जायचंय. यापैकी तिन्हीपैकी एक डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे आणि आपली यादी बनवायची. कॉलेजला प्रायोरिटी, ब्रांचला प्रायोरिटी का ब्लॉक मेथडने जायचंय. माझ्या मते, माझं आतापर्यंतचा अनुभव तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कधी पण चांगल्या कॉलेजेसला आपण प्रायोरिटी द्यावी आणि ब्रांचमध्ये असेल तर सुटेबल मध्ये तो आपण जायला पाहिजे, म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये सुटेबल ब्रांचमध्ये आपण जायला पाहिजे. म्हणजे पहिले 2 ऑप्शनच आपण यूज करावे. ब्लॉक मेथड कशी आहे ते पण आपण रिअल टाइम इथे एक्सप्लेन करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया आता कॉलेजला प्रायोरिटी वाली प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची, की माझ्या फक्त चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतोय, आधी आपण ब्रांच सिलेक्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता या प्रकारची यादी आपल्याला त्यासाठी बनवायची, की सपोज की सीओपी कॉलेज आपण निवडले, त्यामध्ये ज्या काही आपल्या सुटेबल ब्रांचेस असतील त्या सगळ्या आपण इन्क्लूड करायचं. म्हणजे सीओपीचं सीएस टाकायचं, आयटी, आता सीओपी मध्ये आयटी नाहीये इथे मी सहज लिहिलेलं आहे. सीओपी मधलं एआय आणि रोबोटिक्स आहे ते टाकायचं, सीओपी मधलं ईएनटीसी टाकायचं, मेकॅनिकल. तुम्हाला ज्या काही ब्रांचेस घ्यायच्या आहेत त्या ब्रांचेससाठी ठरवायच्या. प्रत्येक कॉलेजला अकॉर्डिंगली टार्गेट करायचं की त्या कॉलेजची ती ब्रांच, सगळ्या ब्रांच, त्या कॉलेजच्या सुटेबल ब्रांच, त्या कॉलेजच्या सुटेबल ब्रांच, या प्रकारे आपण चांगल्या कॉलेजला प्रायोरिटी देतो. यामध्ये मोस्टली तुम्हाला काय होतं की तुमच्या सुटेबल ब्रांच मध्ये तुम्हाला ह्या ज्या काही पुढच्या ब्रांच असेल, जास्त करून कम्प्युटर आयटीचे कट ऑफ हाय असतात, पण ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, रोबोटिक्स, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या ब्रांचेस तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये मिळतात आणि तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये लँड होतात. प्रायोरिटी टू कॉलेजमध्ये कॉलेजला प्रायोरिटी मिळते, ब्रांच आपल्या एकदम मनासारखी असं नाहीये. आपल्याला वाटतं कम्प्युटर आयटी घ्यावं, पण पुढच्या ब्रांचेस आपल्याला कॉलेजला प्रायोरिटी दिल्याच्या नंतर चांगल्या कॉलेजमध्ये मिळतात. ही झाली प्रायोरिटी टू कॉलेज. मी वैयक्तिकरित्या सगळ्यांना ऍडवाइस करतो की तुम्ही कॉलेजला प्रायोरिटी द्यावी आणि सुटेबल ब्रांचेसमध्ये जावं, कारण चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे मल्टिपल अपॉर्च्युनिटी आपल्याला ऍज अ करिअरमध्ये ओपन होतात. तेव्हा हे माझ्याकडनं सजेशन असेल की प्रायोरिटी टू कॉलेज आपण ठरवावं. हे माझं सजेशन सगळ्यांनी घ्यावं असं कंपल्सरी नाहीये, ओके, पण मी सांगतोय की असं केल्यास तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जातात. आता बघा, आता आपलं फार डिसाईड झालेलं नसतं नेमकं काय करायचंय, आणि जर डिसाईड जरी झालं नसेल पुढे काय करायचं, तर त्या केसमध्ये आपण चांगल्या कॉलेजला प्रायोरिटी दिली पाहिजे. जर जॉबच करायचं आपलं डिसाइडेड आहे, त्या केसमध्ये आपण ब्रांच स्पेसिफिक अप्रोच केला पाहिजे, की मला पुढे जाऊन 100% जॉबच करायचा आहे, त्यावेळेस आपण ब्रांच स्पेसिफिक जायला पाहिजे. ब्रांच स्पेसिफिक जाताना पण तुम्हाला हे बघायला पाहिजे की आता ब्रांच स्पेसिफिक जातोय पण कॉलेज थोडं बऱ्यापैकी चांगलं मिळते का नाही, टियर 1 टियर 2 मध्ये मिळते का नाही. पण पहिली प्रायोरिटीची म्हणजे पहिले लॉजिक आहे कॉलेजचं की प्रायोरिटी टू कॉलेज. दुसरं आहे प्रायोरिटी टू ब्रांच. आता काय करायचंय, ब्रांचेसचा एक ग्रुप बनवायचा आहे. बघा, सी ग्रुप म्हणजे काय, कम्प्युटर ग्रुप ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कम्प्युटर आयटी, एआय, डेटा सायन्स यासारखे ग्रुप येतात. त्यानंतर ई ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, प्लेन इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या ब्रांचेस येतात. बाकी मग मेक ग्रुप. मेक म्हणजे काय, याच्यामध्ये रोबोटिक्स, मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल यासारख्या ब्रांचेस येतात. आणि मग कोर ग्रुप आपण म्हणू शकतो त्यानंतर, ज्याच्यामध्ये बाकीच्या सिव्हिल वगैरे, सिव्हिल, केमिकल यासारख्या ब्रांचेस येतात. तर आपल्याला काय करायचंय, आधी कुठल्या ब्रांचेस घ्यायच्या त्या ब्रांच आधी डिसाईड करायच्या, त्या ब्रांचचा ग्रुप बनवायचा आहे आणि त्या ब्रांचेसमध्ये आपल्याला जे कॉलेजेस पाहिजे त्या सगळ्या कॉलेजेसला टार्गेट करायचे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला कम्प्युटर आणि आयटीला प्रायोरिटी आहे, तर कॉम्प आयटी मध्ये आपण सगळे कॉलेजेस टाकून घ्यायचे. म्हणजे आपल्याला जे 10, 15, 20 कॉलेज आपल्याला जे टार्गेट आहेत ते सगळे कॉलेज कॉम्प आयटी मध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर ब्रांच बदलायची. मग तुम्ही ईएनटीसी मध्ये सगळे कॉलेज टाकून घ्यायचे. त्यानंतर परत ब्रांच बदलायची आणि मेकॅनिकल किंवा उरलेल्या ज्या ब्रांच आहेत त्यामध्ये कॉलेज टाकून घ्यायचे. ह्या 2 पद्धतीने, पहिल्या याच्यामध्ये आपण एकाच कॉलेजच्या सगळ्या ब्रांचेस किंवा आपल्याला पाहिजे तेवढ्या ब्रांचेस टाकत होतो. इथे आपण एकाच ब्रांच साठीचे आपल्याला पाहिजे ते सगळे कॉलेजेस टाकतोय. ह्या 2 पद्धतीने आपण आपली प्रायोरिटी लिस्ट बनवू शकतो. ह्या दोन्ही पद्धती सोप्या आहेत. यामध्ये नेमकं तुम्हाला कशाला प्रायोरिटी द्यायची, कॉलेजला का ब्रांचला, यानुसार तुम्ही याद्या बनवू शकता. ओके, आता ह्या याद्या कशा बनवायच्यात, आधी तर आपल्याला एक सजेशन लिस्ट चूज करायची, त्यामधून हे सगळं ठरवायचे की कॉलेजला प्रायोरिटी द्यायची का ब्रांचला. ओके, पुढे बघूयात. आता जर आपल्याला
कॉलेज आणि ब्रांच ह्या दोघांना प्रायोरिटी द्यायची असेल तर आपल्याला कसं करायचंय? तर बघा, तर त्या केसमध्ये आपल्याला कॉलेजेसचा आणि ब्रांचेसचा एक एक ब्लॉक बनवायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा मी दिलेलं आहे. आपण समजा एक 20 कॉलेजेस काढले सपोज. तर 1 ते 10 कॉलेजमध्ये कम्प्युटरचा एक ब्लॉक. परत 1 ते 7 मध्ये ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपचा दुसरा ब्लॉक. परत आता बघा, हा ब्लॉक आपल्याला कव्हर करत यायचे. म्हणजे एक एक ब्लॉक, एक एक कॉलेजचा एक ब्लॉक आणि मग ब्रांचेसचा ब्लॉक आपल्याला कव्हर करत यायचा आहे. इथे मी तुम्हाला एक रिअल टाइम एक्झाम्पल दाखवणार आहे. नेमकं आपल्याला कसं करायचं आहे ते. इथे बघा, ही एक पुण्याच्या कॉलेजची यादी आपल्याला दिसतीये. तर सपोज की आता इथे आपण आता टार्गेट करूया की 1 ते 10 कॉलेजमध्ये तुम्ही कम्प्युटर टार्गेट करता. इथे मी त्यांना कलर देऊन दाखवतोय की इथे आपण कॉम्प फक्त टाकतोय. इथे फक्त कॉम्प्युटर आपल्याला या कॉलेजेसमध्ये घ्यायचं. कॉम्प आणि IT घ्यायचं सपोज या कॉलेजेसमध्ये. ओके. हा झाला आपला पहिला ब्लॉक. आता आपल्याला कट ऑफ नुसार दिसतंय की मला सगळ्या कॉलेजचं ENTC नाही टाकायचं. मला काही 7 कॉलेजचं ENTC टाकायचं सपोज. तर आपण इथे असं करू शकतो की हे बघा, हा 7 कॉलेजेसचा दुसरा ब्लॉक ENTCचा. आणि नंतर तुम्हाला वाटतं की नाही, मला पहिल्या काही कॉलेजेसमध्ये मेकॅनिकल पण ट्राय करायचंय. तर इथे आपण मेक देखील ॲज अ ऑप्शन ठेवू शकतो. ओके. तर इथे आपण बघा, आपण काय केलं, पहिल्या 10 कॉलेजचं कम्प्युटर टाकलं. त्यानंतर 7 कॉलेजचं ENTC टाकलं. हा एक दुसरा ब्लॉक होता आपला. त्यानंतर 3 कॉलेजचं आपण मेकॅनिकल टाकलं. आता काय शिल्लक राहिले बघा, हे ब्लॉक आपले रिमेनिंग राहिले. हम्म? आणि हे पण ब्लॉक आपले रिमेनिंग राहिले. ओके. इथून खालचे आपले हे जे ब्लॉक्स आहेत हे रिमेनिंग आहेत. तर ह्या ब्लॉक्सला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रीट करता येतं. हे बघा, हे इथे रिमेनिंग ब्लॉक्स आहेत आणि हे इथे रिमेनिंग ब्लॉक्स आपल्याकडे दिसत आहेत. ओके. आता बघा, आपण 10 कॉलेजचं कम्प्युटर टाकलं, नंतर 7 कॉलेजचं ENTC टाकलं, नंतर 3 कॉलेजचं मेक टाकलं. पण आता आपल्याला हे ब्लॉक न करता सपोज आपल्याला पुढच्या 10 कॉलेजचं कम्प्युटर घ्यायचंय. तर आपण परत तसं करू शकतो किंवा पुढच्या 7 कॉलेजचं कम्प्युटर घ्यायचं, तर आपण पुढच्या काही कॉलेजेस आणि परत इथे अजून एक कम्प्युटरचा एक ब्लॉक आपण बनवू शकतो आणि परत वरच्या काही कॉलेजेसला प्रायोरिटी देऊ शकतो. यामध्ये काय होतं बघा, मोस्टली आपण एका ग्रुपमध्ये चांगल्या कॉलेजच्या, आपल्याला आवडणाऱ्या कॉलेजच्या ब्रांचेसला टार्गेट करतो. म्हणजे ग्रुपमध्ये आपण टार्गेट करतो. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल कॉलेजला टार्गेट करत होतो किंवा इंडिव्हिज्युअल ब्रांचमध्ये टार्गेट करत होतो. यामध्ये काय होतं, आपण एक ग्रुप ऑफ कॉलेजेस आणि सुटेबल ब्रांचमध्ये आपण जातो. इथे आपण काय करू शकतो बघा, पहिला आपण हा ब्लॉक टाकला कम्प्युटरचा, नंतर त्याच कॉलेजचे काही कॉलेजचे ENTC टाकले, त्यानंतर त्यातल्या काही सिलेक्टिव्ह कॉलेजचे मेकॅनिकल टाकले. आता आपल्याकडे पुढचा पर्याय, एक तर आपण उरलेल्या कॉलेजचं ENTC टाकू शकतो किंवा आधी खालच्या कॉलेजचं कम्प्युटर टाकू शकतो. त्यानंतर हा उरलेला एक ब्लॉक आपण कव्हर करू शकतो. त्यानंतर हा उरलेला एक ब्लॉक आपण करू शकतो. इथे आपण याला असं नाव न देता ब्लॉक 1 आपण नाव देऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. हा आपला एक ब्लॉक आहे. सॉरी. हा आपला ब्लॉक 1 आहे. हा आपला ब्लॉक 2 आहे. हे ब्लॉक लिहून तुम्ही जर एक्सरसाइज केली तर ते तुम्हाला जास्त सोपं पडेल. ब्लॉक 2. इथे तुम्ही ब्लॉक 3 म्हणू शकतात. ओके. आता हा जो उरलेला आहे याला आपण ब्लॉक 4 म्हणू शकतो. आणि याला आपण ब्लॉक 5 म्हणू शकतो. आणि याला आपण ब्लॉक 6 म्हणू शकतो. तर बघा, एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतोय.
की ब्लॉक्स मध्ये आपल्याला कशा प्रकारे जायचंय. ओके, तर इथे आपण बघू शकता, थोडस झूम करून मी तुम्हाला दाखवतो. ओके, इथे बघा आपण ब्लॉक वन मध्ये काही कम्प्युटर, काही कॉलेजेसचं कम्प्युटर आपण टार्गेट केलं. त्यानंतर ब्लॉक टू मध्ये आपण त्याच कॉलेजचं ENTC टार्गेट केलं. त्यानंतर ब्लॉक थ्री मध्ये आपण त्याच कॉलेजचे मेक टार्गेट केले. त्यानंतर आपण परत हा ब्लॉक 6 घेऊ शकतो. त्यानंतर हे ब्लॉक मध्ये आपण कॉलेज आणि ब्रांचेसचं डिव्हिजन करायचं आणि त्यानंतर एक एक ब्लॉक आपण कव्हर करायचा आहे. कुठल्यानंतर कुठला ब्लॉक घ्यायचा आहे तुमच्या मनावर. तुम्ही पहिले 10 कॉलेजचे काही ब्रांच घेऊन झाले, त्यानंतर पुढचे 10 कॉलेज घ्यायचे, पुढचे 5 कॉलेज घ्यायचे तुमच्या मनावर. असा ब्लॉक किती ग्रुपचा बनवायचा, किती कॉलेजचा बनवायचा आहे तुमच्या मनावर. पण ह्या ब्लॉकनी जर आपण गेलो तर यामध्ये काय होतं, एक ग्रुप ऑफ कॉलेजेस आणि सुटेबल ब्रांच मध्ये आपण टार्गेट करू शकतो. या प्रकारे देखील आपल्याला आपली प्रायोरिटी लिस्ट बनवता येते. तर इथे बघा, इथे मी कसं दिलं, 1 ते 10 कॉलेजचा C ग्रुपचा एक ब्लॉक, 1 ते 7 कॉलेजचा E ग्रुपचा एक ब्लॉक, परत 1 ते 3 कॉलेजचा मेकॅनिकलचा एक ब्लॉक. हे ब्लॉक झाले. त्यानंतर 11 ते 17 कॉलेज म्हणजे पहिले 10 नंतर 15, परत 11 ते 17 कॉलेजचा एक ब्लॉक. त्यानंतर हे 7 नंतर 8 ते 10चा परत दुसरा ब्लॉक आणि 3 ते 7 कॉलेजचा एक ब्लॉक. तर हे ब्लॉक बनवायचे आणि मग या ब्लॉक्सला ऑर्डर द्यायची की हा ब्लॉक मला पहिल्यांदा टाकायचा आहे, हा ब्लॉक मला दुसऱ्यांदा टाकायचा आहे, हा ब्लॉक मला तिसऱ्यांदा टाकायचा आहे. आपल्याला कुठले कॉलेज आणि कुठल्या ब्रांचेस टार्गेट करायचे त्यानुसार आपण हे ब्लॉक टाकायचे. मी असं म्हणत नाही की सगळे C नंतर E नंतर M टाकायचे. तुम्ही आधी CE दोन्ही टाकू शकता, त्यानंतर M टाकू शकता, त्यानंतर हा M टाकू शकतात. यामध्ये सगळे चांगले कॉलेजेस, टार्गेटेड कॉलेजेस कव्हर करता येतात. तर ही आहे कॉलेज आणि ब्रँचची दोन्हींना मिळून काढायची प्रायोरिटी. ती कशी काढायची हे देखील मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आता काय करायचं बघा, आपण तुम्हाला काही वेगवेगळ्या याद्या देतोय. त्या याद्या नेमक्या कशा असणार आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे आपण इथे बघू शकतात, इथे आपण फक्त ज्यांना पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं, फक्त पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं, पुण्याशिवाय बाहेर कुठं जायचं नाहीये, म्हणजे पुणे शहर आणि पुणे युनिव्हर्सिटी असे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. त्यासाठी आपण पुण्याच्या कॉलेजची यादी इथे विद्यार्थ्यांना बनवलेली आहे. ही आहे आपली पहिली सजेशन लिस्ट. दुसरी आहे आपली एक एक्सक्लुझिव्ह लिस्ट, ज्याच्यामध्ये सगळंच कव्हर होतं. त्याच्यामध्ये काय बघा, त्याच्यामध्ये पुणे प्लस मुंबई प्लस ऑटोनॉमस प्लस गव्हर्नमेंट प्लस उर्वरित काही कॉलेजेस, म्हणजे ही लिस्ट जर आपण घेतली त्यातले ऑलमोस्ट महाराष्ट्रातले सगळे चांगले कॉलेज यामध्ये कव्हर होतात. यामध्ये फक्त आपल्याला ऑर्डर डिसाईड करायची आहे. इथे आपण पेन्सिलनी किंवा माझ्याकडून सजेशन घेऊन आपण आपली ऑर्डर डिसाईड करू शकतो. आता काही जणांना मुंबईत जायचं नाहीये, फक्त पुणे प्लस ऑटोनॉमस प्लस गव्हर्नमेंट मध्ये जायचंय. मुंबईला काही जणांना जायचं नसतं, मुंबई खूप लांब आहे, त्रासदायक आहे असं समजून काही जण मुंबईला जायचं टाळतात. तर मुंबईची लिस्ट आपल्याला कशी बघायची, इथे बघा. हे फक्त पुणे प्लस गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस, म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज असेल तर आपण मुंबईचा विचार करतोय, पण मुंबईच्या प्रायव्हेट कॉलेजेसचा पण विचार नाही करत आहे. आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये पण जर आपल्याला जायचं नसेल मुंबईला, तर आपण हे स्किप करू शकतो, ह्या कॉलेजला ऑर्डर देणं स्किप करू शकतो. तर इथे आपण ऑर्डर द्यायची, इथे चुकून रँक शब्द लिहिण्यात आलाय, इथे ऍक्च्युली आपण ऑर्डर असं लिहितो, ऑर्डर 1 आणि ऑर्डर 2. ऑर्डर 1 आणि ऑर्डर 2 म्हणजे काय, हे आपल्याला द्यायच्या ऑर्डर्स आहेत. आपण पेन्सिलनी किंवा पेननी लिहून त्याच्या ऑर्डर आहेत. 2 कॉलम याच्यामुळे दिलेले आहेत की आपल्याला जर यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर ते आपण इथे करू शकतो. आता बघा, फक्त जर गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला जायचं असेल, गव्हर्नमेंटमध्ये, तर त्यासाठीच्या देखील काही ऑर्डर्स आपण बनवून ठेवलेले आहेत की फक्त गव्हर्नमेंट कॉलेज. आपल्याकडे ऑलमोस्ट 17 कॉलेजेस, त्यामध्ये काही गव्हर्नमेंट, काही गव्हर्नमेंट एडेड आणि काही डीम्ड युनिव्हर्सिटी आणि काही युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट यांचा याच्यामध्ये समावेश आहे. एक 17 कॉलेजेस आपले गव्हर्नमेंटचे आपल्याकडे आहेत, ज्याच्यावर आपण टार्गेट करू शकतो. ह्या सगळ्या याद्या आपण आपल्या ग्रुपवरती टाकणार आहेत. तुम्ही काय करायचंय, या याद्यांपैकी एक यादी चूज करायची आपल्या यावर्षीच्या जो आपला काउन्सिलिंगचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती याद्या पडणार आहेत. यापैकी एक यादी निवडायची आणि मग आपण त्या यादीला ऑर्डर देणार आहोत आणि त्यानुसार आपले ऑप्शन फॉर्म बनवणार आहोत. तर आज जी तारीख आहे 7 जुलै आहे. तर 7 जुलै 2024 आहे. तर आजपासून आपण 95% पुढच्या मुलांना इन्व्हाइट करतो ऑफिसमध्ये. 10 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही ऑफिसला यायचंय आणि आपल्या याद्या फायनल करून घ्यायच्या. तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपली यादी डिसाईड करायची की तुम्हाला नेमकं यादीमध्ये जायचं, म्हणजे तुम्हाला पुण्यातली यादी हवी आहे का, पुणे प्लस मुंबई प्लस ऑटोनॉमस प्लस गव्हर्नमेंटची हवी आहे का, तुम्हाला फक्त पुणे प्लस ऑटोनॉमसची यादी हवी आहे. यादी डिसाईड करून त्या यादीला ऑर्डर डिसाईड करायची, म्हणजे ब्रांच आपल्या डिसाईड झालेल्याच आहेत, कॉलेजची ऑर्डर डिसाईड करायची आहे आणि हीच यादी आपण इथून पुढे आपल्या पूर्ण प्रेफरन्स फॉर्म मध्ये यूज करणार आहोत. तर आपण एकदा बघूयात ह्या याद्या नेमक्या कुठे आपण ठेवलेल्या आहेत आणि त्या कशा ग्रुपवर टाकणार ते एकदा तुम्हाला दाखवतो फायनल. 3 याद्या आपण एक्सक्लुझिव्हली बनवलेल्या आहेत यावर्षीच्या मुलांसाठी.
तर इथे बघा या 3 याद्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्या म्हणजे पुणे सजेशन लिस्ट म्हणजे फक्त पुण्यातल्या सगळ्या कॉलेजेसची प्रायोरिटीनुसार यादी. त्या यादीमध्ये काही शफलिंग आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार, आपल्या सोयीनुसार. एखाद्या कॉलेजची फीस जास्त आहे, तिथे आपल्याला जायचं नसेल तर ती आपण शफल करू शकतो. दुसरी पुणे प्लस गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस, याच्यामध्ये मुंबईचे कॉलेजेस नाही आहेत. आणि तिसरी यादी म्हणजे पुणे प्लस मुंबई प्लस गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस प्लस उर्वरित काही महाराष्ट्रातली चांगली कॉलेजेस. ही यादी जर आपण रेफर केली यात सगळे कॉलेजेस कव्हर होतात. या यादीमध्ये फक्त पुण्यातल्या या यादीमध्ये फक्त पुणे प्लस ऑटोनॉमस कॉलेज कव्हर होतात. त्या 3 पैकी एक यादी निवडायची आहे आणि त्या यादीला ऑर्डर देऊन घ्यायचा आहे. जे विद्यार्थी ऑफलाईन ऑफिसला येऊ शकतात त्यांना आपण 7 तारखेला 10 ते 6 बोलवतोय. जे विद्यार्थी ऑनलाईन काउन्सिलिंगला आहेत आपल्याकडे त्यांनी यापैकी एक यादी निवडायची आहे आणि आपण त्यांची यादी ऑनलाईन डिस्कस करणार आहोत. रात्री 8 वाजल्यानंतर कॉलवरती किंवा गुगल मीटवरती आपण ते डिस्कस करणार आहोत. आज दिनांक 7 आहे. तर आपण 7 तारखेला 95% पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांची आपण यादी डिस्कस करणार आहोत. उद्या आपण 85 ते 90 85 ते 95 वाल्या मुलांची याद्या डिस्कस करणार आहोत 8 तारखेला आणि पुढच्या तारखेला आपण उरलेले जे मुलं आहेत त्यांच्या याद्या डिस्कस करणार आहोत. तेव्हा 95% पुढच्या मुलांनी ज्यांनी ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी नोंदणी केलेली आहे त्यांनी ऑफिसला यायचा प्रयत्न करायचा आहे. नाही येता आलं, काही अडचण आली तर आपण ऑनलाईन आपली यादी ऑन कॉल डिस्कस करू शकतो. थोडा पेशन्स ठेवायचा आहे. आपल्याकडे भरपूर रेस्ट्रिक्शन्स आहेत. पण यादी आपण चर्चा करून फायनल करून ठेवायची आहे. यादी फायनल केली म्हणजे लागलीच आपण ऑप्शन देतोय अशातला भाग नाहीये. यादी फायनल केली तरी आपण त्या यादीमध्ये काही चेंजेस आपण ऑप्शन टाकण्याच्या आधी करू शकतो. ऑप्शन नेमके कधी टाकायचे? ऑप्शन टाकायला अजून 2 ते 3 आठवडा वेळ आहे. त्या वेळेपर्यंत आपण यादीमध्ये छोटे मोठे चेंजेस करू शकतो. पण यादी या प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांनी बनवायची आहे. ओके. ही झाली इंजिनिअरिंग प्रेफरन्सची यादी कशी बनवायची याबद्दलची माहिती. यादी टाकताना काही चुका मुलं करतात, त्या चुका आपल्याला अव्हॉइड करायच्या. त्या म्हणजे काय बघा, की तुम्ही कॉलेजचे कोड आणि नावांमध्ये चुका करतात. तर यादी बनवताना नेमकं कॉलेजचं नाव लिहिताना त्याच्यापुढे 4 डिजिट कॉलेजचा कोड असतो. आपलं कट ऑफचं पुस्तक असेल किंवा इंजिनिअरिंगची आपल्या फर्स्ट इयरची वेबसाईट असेल. आपण महाराष्ट्रातल्या सगळ्याच कॉलेजेसचे नाव आणि कोड तुम्हाला मी आपल्या ग्रुपवरती देणार आहे. त्यामध्ये सगळे महाराष्ट्रातले कॉलेजेस कव्हर आहेत. ते कॉलेज घेताना त्याचा कॉलेज आणि त्याचा कोड घेताना मिस्टेक नाही करायची. नाव घेताना बरेचदा चूक होते. पण कोड व्यवस्थित यूज करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला कॉलेजचं नाव कळतं. ब्रांचमध्ये मिस्टेक्स करायच्या नाहीयेत. ब्रांचमध्ये काही ब्रांचेसचे नाव सिमिलर असतात. आपण ते टाकायला विसरतो. म्हणून आपल्याला ज्या ब्रांचेस घ्यायच्या त्यांची नावं आपल्याला आधी माहिती करून घ्यायची. ओके. आपल्या याद्या आपल्याला टाकण्याच्या आधी केअरफुली, आता आपल्याला टाकायच्या नाहीयेत. 3 आठवडे आपल्याकडे आहेत. 3 आठवड्यानंतर आपल्याला याद्या टाकायच्या आहेत. पण त्या याद्या व्यवस्थित टाकायच्यात आणि व्यवस्थित फॉर्म सबमिट करायचे. यामध्ये चुका आपण करायच्या नाहीयेत. यादी कुठल्या प्रकारे बनवायची, कशी बनवायची याची डिटेल माहिती मी या व्हिडिओ मार्फत दिली. या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर प्लीज, आता सध्या कॉल आम्ही घेऊ शकत नाहीत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि पालक ऑफिसला भेटायला येतात. तेव्हा प्लीज तुम्ही व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉइस मेसेज करून आम्हाला तुमचे क्वेश्चन, डाऊट विचारा. त्यांचं आम्ही लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करू. तर इंजिनिअरिंगच्या आपले काही ग्रुप्स आहेत, त्या ग्रुपमध्ये आपण अद्याप जॉईन नसाल, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळते. त्या ग्रुपची लिंक इथे दिलेली आहे. जुन्या सगळे अपडेट आपल्याला पाहायचे असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि जर इथून पुढचे अपडेट तुम्हाला या G3 नावाच्या ग्रुपवरती मिळतील. लवकरच ग्रुप फुल होईल. फुल झाल्यानंतर अजून एक ग्रुप क्रिएट करण्यात येईल. तर या ग्रुपवरती सगळ्यांनी कनेक्टेड राहायचे आणि तुमचे काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असेल तर आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून प्लीज विचारायचे आहेत. इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.